गुड इव्हनिंग स्टुडंट्स. ध्येय अकॅडमी आय विनर तर्फे तुम्ही आज इयत्ता पहिलीचा बुद्धिमत्तेचं लेक्चर आहे आपलं. तर त्याच्यामध्ये आज आपण एक नवीन घटक शिकायचा आहे, तो म्हणजे इंग्रजी अक्षरमाला. तर इंग्रजी अक्षरमालामध्ये नेमकं आपल्याला काय शिकायचं आहे, तर आता आपल्याला इंग्रजी अक्षरमाला असते कशा प्रकारे बघा. ए बी सी डी ई, पाच पाचच्या इंग्लिश अक्षरांचे एक गट असतात. त्याच्यानंतर एफ जी एच आय जे, त्याच्यानंतर दुसरा गट के एल एम एन ओ, त्यानंतर तिसरा गट पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स आणि वाय. आलं लक्ष सगळ्यांच्या? इथं समोर बघा सगळ्यांनी. तर आपल्या इंग्रजी अक्षरमालेचे पाच पाचचे गट असतात. शेवटचा हा अक्षरमालेचा गट असतो. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी आणि त्याच्यानंतरचा शेवटचा आहे यू व्ही डब्ल्यू एक्स वाय. तर ह्या इंग्रजी अक्षरमालेमध्ये तुम्हाला झेड हे काय असतं, झेड वगळलेलं असतं. झेड इंग्रजी अक्षरमालेमध्ये नसतं. तर एकूण 25 इंग्रजी अक्षरमालेमध्ये काय केलेलं असतात, अक्षरं दिलेली असतात. 26वा अक्षर जे झेड आहे त्याचा उल्लेख इथं केलेला नसतो. म्हणजेच काय, ह्याच्यामध्ये शिकायचं आहे ते डावीकडून आणि उजवीकडून अंक. म्हणजेच काय, पहिला म्हणजे याच्यामध्ये इयत्ता पहिलीच्या मुलांसाठी ही अक्षरमाला नवीन असणार आहे. बरीच मुलं झेड इथं इमॅजिन करतात, पण ते झेड आपण इमॅजिन करायचं नाहीये. तर वाय पर्यंतच आपल्याला इंग्रजी काय आहेत, ही अल्फाबेट्स आहेत. मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की डावीकडून आणि उजवीकडून, हे महत्वाचं आहे. सगळ्यात पहिलं आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे. पहिला म्हणजे घटक याच्यात महत्वाचा, डावीकडून येणारे चौथे अक्षर, उजवीकडून येणारे दुसरे अक्षर हे असतं, किंवा मधले अक्षर कोणते, किंवा पीच्या उजव्या बाजूचे अक्षर कोणते, पीच्या डाव्या बाजूचे अक्षर कोणते. अशा प्रकारे तुम्हाला काय करायला लागतं, त्याच्यावर प्रश्न सोडवायला लागतात. चला तर मग पहिल्यांदा आपण काय बघायचं आहे, डावीकडून डावी बाजू कोणती आणि उजवी बाजू कोणती. लक्षात आता बघा, तुमच्या या ए पासून जी सुरुवात होते, माझ्या डाव्या हाताची म्हणजे तुमच्या सुद्धा असं डाव्या हाताची बाजू असते, ती डावी बाजू असते, ती डावी बाजू. आणि इकडून असते ती उजवी बाजू. इकडून असते ती उजवी बाजू असते, इकडून असते ती डावी बाजू असते. बघा, तुमच्या डाव्या हाताकडून चालू होती ती डावी बाजू, म्हणजे डावीकडून इकडं अक्षर चालू होतात आणि उजवीकडून म्हणजे पाठीमागून अक्षरे चालू होतात. आलं लक्षात? सगळ्यात महत्वाचं. आणि ज्यावेळी तुम्हाला मधला अंक किंवा मधोमध येणारी अल्फाबेट्स किंवा अक्षर काढा असं जेव्हा सूचना दिलेली असते, त्यावेळी तुम्हाला काय करायला लागतं, डावीकडून आणि उजवीकडून समान अंक काय करायला लागतात, त्याच्यामध्ये काढून आपल्याला बरोबर मधला अंक हा काढायला लागतो. आलं सगळ्यांच्या लक्षात का? बघा आता ह्याच्यावर प्रश्न, पहिल्यांदा डावी बाजू उजवी बाजू समजली म्हणजेच काय, तर या आपल्या डाव्या हाताकडची डावी बाजू आणि उजव्या हाताकडची उजवी बाजू असते. तर बघा, पहिल्यांदा बघा की अक्षरमालेत सुरुवातीचे अक्षर कोणते आहे. पहिला प्रश्न, अक्षरमालेतील सुरुवातीचे अक्षर कोणते आहे. सुरुवातीचे अक्षर आहे कोणते आहे, ए आहे. बघा, अक्षरमालेत शेवटून दुसरा प्रश्न, अक्षरमालेत शेवटून दुसरे अक्षर कोणते. शेवटून दुसरे अक्षर, शेवटून दुसरे अक्षर कोणते आहे. बघा, शेवटून इकडून दुसरे अक्षर आहे एक्स आहे. बघा, एक आणि दोन. ज्या मुलांना जमत नाही तुम्ही अंक टाकून घेऊ शकता पाठीमागून, 1 2 3 4 5 6 7 8 9 असे अंक टाकून घेऊ शकता. आता इकडून दुसरे अक्षर आहे, कुठले आहे बघा, एक्स आहे. कारण की वाय हे अक्षरमालेचं शेवटचं अक्षर येणार आहे. बघा पुढचा प्रश्न, दिलेल्या अंकमालेतील डावीकडून 10वे अक्षर कोणते. बघा प्रश्न काय आहे, बघा डावीकडून
10वे अक्षर कोणते? डावीकडून 10वे अक्षर कोणते? आता ही डावी बाजू चालू झालेली आहे. डावीकडून 10वे अक्षर म्हटलेलं आहे म्हणजे 1 2 3 बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. प्रत्येक वेळेला तुम्हाला हे काउंट करायला पाहिजे. डावीकडून 10वे अक्षर आपलं कुठलं आलेलं आहे तर जे आलेलं आहे. हे बघा जे दिसतं का इथं डावीकडून 10वे अक्षर आपलं कुठले आलेलं आहे जे आलेलं आहे. पर्याय कोणते कोणते देतात तर जे देतात आय देतात के त्याच्या आसपासचे देतात. पण मी जास्तीत जास्त तुम्हाला पर्याय काय इथं दिले नाही कारण की ते पर्यायामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. डायरेक्ट उत्तर कसं काढायचं डावीकडून 10वे अक्षर जे आले ना जे किती नंबरचा पर्याय त्या पर्यायाला तुम्ही गोल करू शकता. पुढे बघा दिलेल्या अक्षरमालेमध्ये उजवीकडून 10वे अक्षर कोणते? आता उजवीकडून म्हणजे इकडून 10वे अक्षर. आता इथून कुठले येणार बघा हा आपण पहिल्यांदा काय करूया अक्षरमाला मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डावीकडून 10वे अक्षर आपल्याला कुठलेले आलेले आहेत तर बघा तर पी आलेला आहे. कोणते? पी आलेला आहे. डावीकडून 10वे अक्षर कुठले आलेले आहे उजवीकडून पी आलेला आहे. तर उजवीकडून 10वे अक्षर कोणते? उजवीकडून 10वे अक्षर कोणते आलेले आहे तर पी आलेला आहे. उजवीकडून 10वे अक्षर कोणते आलेले आहे पी हे अक्षर आलेले आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? आता बघा हे प्रश्न सगळ्यात महत्वाचे आहेत की उजवीकडून आणि डावीकडून. तर उजवीकडून म्हणजे पाठीमागून डावीकडून म्हणजे सुरुवातीपासून. हे लक्ष द्या. इथं 3 प्रश्न मी दिलेले आहेत. सुरुवातीचा आलेला अक्षरमालेत सगळ्यात पहिला येणारी अक्षर कोणते तर ए. अक्षरमालेत सगळ्यात शेवटला येणारे अक्षर कोणते वाय. दिलेल्या अक्षरमालेत डावीकडून 10वे अक्षर म्हणजे इकडून हे 5 आणि हे 5 10वे अक्षर जे आलेलं आहे. उजवीकडून 10वे अक्षर कोणते आलेले आहे ही 5 घरं सोडली आणि 5 6 7 8 9 आणि 10. 10वं अक्षर कोणतं आलेलं आहे तर पी हे 10वं अक्षर आलेलं आहे. लक्षात? आता पुढे याच्या पुढचे प्रश्न कसे पडतात बघूया हा आपण. आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये डावी आणि उजवी बाजू देत नसतात. दिलेल्या अक्षरमालेत बघा दिलेल्या अक्षरमालेत यफ पासून पुढचे चौथे अक्षर कोणते? यफच्या पुढचे यफ पासून पुढे चौथे अक्षर कोणते? दिलेल्या अक्षरमालेत आपल्याला काय करायचं आहे यफ पासून पुढे चौथे अक्षर कोणते ते शोधायचं आहे. यफ आता इथं यफ पासून म्हटलेलं आहे म्हणजे हे यफ पासून पुढे यफ नंतर म्हटलं तर यफच्या पुढे मोजायचं 1 2 3 4. यफ पासून चौथे कोणते अक्षर येणार आहे मग आय हे येणार आहे. यफ पासून पुढे चौथे अक्षर कोणते येणार आहे आय येणार आहे. पुढे बघा वाय या अक्षराच्या मागील किंवा उजवीकडील चालतं तिसरे अक्षर कोणते? तिसरे अक्षर कोणते? वाय या अक्षराच्या मागील तिसरे अक्षर कोणते? आता वाय इथं आहे त्याच्या पाठीमागील बघा 1 2 3 व्ही हे अक्षर येतं आपल्या. वाय या शब्दाच्या पाठीमागील आपलं कोणते येतं तर व्ही हे अक्षर येतं. आलं लक्षात सगळ्यांच्या? त्याच्यानंतर बघा दिलेल्या अक्षरमालेत एकूण किती इंग्लिश अक्षरांची संख्या आहे? दिलेल्या अक्षरमालेतील अक्षरांची संख्या
दिलेल्या अक्षरमालेत अक्षरांची संख्या किती आहे? तर आहे अक्षरांची संख्या 25. किती आहे? दिलेल्या अक्षरमालेत अक्षरांची संख्या किती आहे? 25 आहे. बघा पुढचा प्रश्न याच्यामध्ये पुढचा प्रश्न. आता हे प्रश्न तुमच्या लक्षात आलेलेच असतील. एफ पासून पुढे चौथे अक्षर एफ कुठं आहे? इथून चौथे अक्षर 1 2 3 4. वायच्या अक्षरातील मागे अक्षर मागील अक्षर कोणते? वायच्या 1 2 1 2 3. दिलेल्या अक्षरमालेत अक्षरांची एकूण संख्या किती? 25. दिलेल्या अक्षरमालेत अक्षरांची एकूण संख्या किती आहे? तर 25 आहे. पुढचा प्रश्न बघा. आता या प्रश्न इथं मी लिहिणार आहे, त्याचं उत्तर तुम्ही मला सांगायचं आहे. अक्षरमालेत मधोमध येणारे अक्षर कोणते? मधोमध येणारे अक्षर कोणते? हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगायचं आहे मला. मधोमध येणारे अक्षर कोणते? नेक्स्ट पुढचा आहे प्रश्न. अक्षरमालेतील 12वे अक्षर कोणते? अक्षरमालेतील 12वे अक्षर कोणते? अक्षरमालेतील 12वे अक्षर कोणते? त्याच्यानंतर डावीकडून 7वे अक्षर कोणते? या प्रश्नांची उत्तरे तुम्ही शोधायची आहेत. डावीकडून 7वे अक्षर कोणते? एफ नंतरचे तिसरे अक्षर कोणते? एफ नंतरचे तिसरे अक्षर कोणते? या चारही प्रश्नांची उत्तर तुम्ही मला शोधून दाखवायचे आहेत. पहिला प्रश्न आहे बघा. अक्षरमालेत मधोमध येणारे अक्षर कोणते? अक्षरमालेतील 12वे अक्षर कोणते? डावीकडून 7वे अक्षर कोणते? व एफ नंतरचे तिसरे अक्षर कोणते? याचं उत्तर आता सांगायचं आहे. तर अक्षरमालेत मधोमध येणारे अक्षरमालेत 12वे अक्षर कोणते? डावीकडून 7वे अक्षर कोणते? एफ नंतरचे तिसरे अक्षर कोणते? असं ओळीने या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला लिहायला सांगितली होती.
इंग्रजी अक्षरमालेवर बरेच प्रश्न पडतात, डावी बाजू व उजवी बाजू अशी. त्याच्यावरचे प्रश्न दिलेले आहेत ते सोडवा. बघा आता याचे उत्तर मी सांगणार आहे. अक्षरमालेत येणारे अक्षर, मधोमध येणारे अक्षर, अक्षरमालेत येणारे मधोमध येणारे अक्षर कोणते बघा. आता मधोमध येणारे अक्षर कसे काढायचे आहे आपण, तर 1 2 3 एकूण अक्षर किती आहेत बघा, 5 10 15 5 20 आणि 5 25. मग आपण काय करूया, 5-5 अक्षरांचा गट काय करूया, कॅन्सल करत जाऊया. म्हणजे हे 5 अक्षर कट झाली, इकडची 5 अक्षरे गेली, ही 5 अक्षरे गेली, ही 5 अक्षरे गेली. मग राहिला हा मधला गट, हा राहिला आहे मधला गट. आता या मधल्या गटामधले आपल्याला काय करायचं, मधील अक्षर काढायचं आहे. हे हे केलं, हे गेलं, हे गेलं, हे गेलं, राहिलं मधला अक्षर कोणता आहे, तर यम. तर अक्षरमालेत मधोमध येणार अक्षर कोणता आहे, तर आहे ते यम आहे. आले लक्षात सगळ्यांच्या. तर अक्षरमालेत 12वे अक्षर कोणते, यम मधोमध अक्षर कसं काढायचं कळालं का. आपण काय केलेलं आहे, इकडचा 5चा गट आणि इकडचा 5चा गट असा आपण इकडं 5 इकडं 5 इकडं 5 इकडं 5 असा गट काय केलेला आहे, तो कॅन्सल करत गेलेलो आहे. आणि मधल्या गटामध्ये आपण काय केलेलं आहे, मधल्या गटातील आपण यम हे काय केलेलं आहे, मधोमध येणारा अक्षर काढलेला आहे. अक्षरमालेत 12वे अक्षर कोणते, अक्षरमालेतील 12वे अक्षर. आता 12वे अक्षर कसे काढायचे बघा, 1 2 3 4 5 7 8 9 10 11 12. म्हणजे बरोबर 12वा अक्षर कुठला आलेला आहे, आपलं यल हे 12वा अक्षर आलेलं आहे. इथं यल आहे, इथं एम, इथं एन. डावीकडून 7वे अक्षर कोणते. आता दिलेल्या अक्षरमालेतील डावीकडून 7वे अक्षर आपल्याला बघायचं आहे. डावी बाजू ही आहे 1 2 3 4 5 6 7. तर डावीकडील 7वे अक्षर आलेलं आहे जी आलेलं आहे, म्हणून आपण इथं जी लिहायचं आहे. यफ नंतरचे तिसरे अक्षर कोणते, दिलेल्या अक्षरमालेत यफ नंतरचे 1 2 3. यफ नंतरचे म्हणजे याच्यामध्ये यफ हे धरायचं नाही. यफ न धरता तुम्हाला काय करायचं आहे, पुढं तुम्हाला काय करायचंय, त्याच्यामध्ये काउंट करायचं आहे. यफ नंतरचे 1 2 आणि 3 आय. यफ नंतरचे तिसरे अक्षर कोणते आहे, तर आय आहे. यफ नंतरचे तिसरे अक्षर कोणते आहे, आय हे तिसरे अक्षर आहे. आले लक्षात सगळ्यांच्या. तर अशा प्रकारे आपल्याला काय करतात, अक्षरमाला देतात, अक्षरमालेमध्ये प्रश्न विचारतात. तर आता पहिली गोष्ट परत एकदा रिपीट करणार आहे मी. याच्यामध्ये अक्षरमालेमध्ये फक्त 25च अक्षर असतात, झेड हे अक्षर दिलेलं नसतं. कारण की काउंट करताना बरीच मुलं अक्षरमालेत झेड सुद्धा धरतात, पण झेड धरायचं नाहीये, झेड हे काउंट करायचं नाहीये. अक्षरमालेतील फक्त ही 5-5च्या गटाची काढायची आहे. आलं का लक्षात. नेक्स्ट, अक्षरमालेत डावी बाजू आणि उजवी बाजू कोणती. डावी बाजू इकडून चालू होते, उजवी बाजू पाठीमागून चालू होते. हा, हे 5 हे 5 इकडून. मग दिलेल्या अक्षरमालेतील मधले अक्षर कोणते आपल्याला काढायचे आहे, तर दिलेल्या अक्षरमालेतील मधले अक्षर बघा, ही 5 गेली, इकडची 5 गेली, ही 5 गेली, ही 5 गेली. मधले अक्षर बरोबर कोणते आलेले आहे, यम आलेले आहे, म्हणून यम हे आपण इथं लिहिलेलं आहे. पुढं दिलेल्या अक्षरमालेतील यफ नंतरचे तिसरे अक्षर, यफ इथं आहे, यफ नंतरचे तिसरे अक्षर 1 2 3 आय आलेला आहे बघा. यफ नंतरचं आपलं तिसरं अक्षर कोणतं आलेलं आहे, तर आय हे आपलं यफ नंतरचं तिसरं अक्षर आलेलं आहे. आलं लक्षात. तर
अजून एक प्रश्न बघा, याच्यामध्ये लिहून देणार आहे मी. तर इथं असं बॅट या शब्दाचे मधले अक्षर कोणते? बघा, बॅट या शब्दाचे मधले अक्षर कोणते? मधले म्हणजे हे अक्षर, सुरुवातीचे म्हणजे हे अक्षर आणि शेवटचे म्हणजे हे अक्षर, आणि सुरुवातीचे म्हणजे हे अक्षर आहे. बघा, दिलेल्या अक्षरमालेत उजवीकडून 8वे अक्षर कोणते? उजवीकडून 8वे अक्षर. उजवीकडून 8वे 1 2 3 4 5 6 7 आणि 8. उजवीकडून 8वे अक्षर कुठलं आलेलं आहे आपलं? उजवीकडून 8वे अक्षर कुठलं आलेलं आहे? तर बघा 5 6 आणि 7 आर हे आलेलं आहे. उजवीकडून 8वं अक्षर आर आलेलं आहे. तर दिलेल्या अक्षरमालेत एच पी नंतर येणारे तिसरे अक्षर कोणते? दिलेल्या अक्षरमालेत पी नंतर येणारे तिसरे अक्षर. बघा, पी कुठं आहे? इथं आहे. पी नंतर येणारे तिसरे अक्षर 1 2 आणि 3 यस आहे. पी नंतर येणारे यस आहे. दिलेल्या अक्षरमालेत डावीकडील पहिले अक्षर कोणते? आता डावीकडील पहिले म्हटल्यानंतर कोणते येतं? ए येतं. डावीकडील पहिले अक्षर म्हणजे कोणतं येतं? तर डावीकडील पहिले अक्षर आपल्याला ए येतं. हा, तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे डावीकडील पहिले अक्षर ए, उजवीकडील पहिले अक्षर वाय. तर अंकमालेत सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला करायचे आहे. अंकमालेत सुद्धा ही डावी बाजू असते, ही उजवी बाजू असते. अंकमालेत सुद्धा आता इकडून डावीकडील पहिले अक्षर, उजवीकडील पहिले अक्षर. डावीकडून 7वे, उजवीकडून 7वे. मधले अक्षर. एवढेच प्रश्न आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. मधले अक्षर कोणते, पहिले अक्षर कोणते, शेवटचे अक्षर कोणते, डावीकडून 7वी संख्या, उजवीकडून 7वी संख्या, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. आलं लक्षात सगळ्यांच्या? तर आज आपण काय बघितलेलं आहे? इंग्रजी अक्षरमाला इयत्ता पहिली बुद्धिमत्तेचा घटक बघितलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आज काय शिकलो? तर डावीकडील उजवीकडील संख्या, मधोमध येणारी संख्या, मधोमध येणारे अक्षर कुठले, किंवा आणि त्याच्यावर आधारित आपण सगळे प्रश्न बघितलेले आहेत. तर आता तुम्हाला काय करायचं आहे बघा, डावी बाजू उजवी बाजू सुद्धा शिकलेली आहे. मधले अक्षर कोणते, सुरुवातीचे अक्षर कोणते, शेवटचे अक्षर कोणते, हा सुद्धा आज आपण इथे घटक शिकवला. तर आता आपण काय करायचं आहे, ह्याच्यावर प्रश्न होमवर्क तुम्ही कसा करायचा आहे बघा. तर तुम्हाला इयत्ता पहिलीच्या मुलांना सांगितले की एक छोटी स्मॉल वही घाला म्हणून सांगितलेलं होतं. त्या वहीमध्ये आपल्या आय एम विनरचं जे गाईड आहे त्याच्यामधले प्रश्न आपल्याला काय करायचे आहेत, तर सराव प्रश्न दिलेले आहेत. सराव प्रश्न वहीमध्ये लिहायचे, प्रश्नासहित त्याचा पर्याय उत्तर कोणतं येतं ते सुद्धा लिहायचं आहे तुम्हाला. अक्षरमाला ही कंपल्सरी काढायची आहे. अक्षरमाला काढून तुम्ही काय करू शकता, अशा प्रकारचे प्रश्न त्याच्यावर आपल्या वहीमध्ये लिहू शकता. आलं लक्षात तुमच्या? आलं लक्षात तुमच्या? कशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, अक्षरमाला ही काढायची आहे. अक्षरमालेमध्ये फक्त ए टू वाय एवढ्याच आपल्या काय असतात, अक्षर असतात. झेड ह्या झेड अक्षराचा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला नसतो, नाहीतर बरीच कन्फ्युज होतात की झेड सुद्धा काढतात. अक्षरमालेमध्ये झेड येत नाहीये. वाय पर्यंतच्या अक्षरांच्या संख्यांचा उल्लेख होतो आणि त्यांनी काय करतात, त्याच्यावर प्रश्न विचारतात. ओके, आता आपण इथंच थांबूया. ही दिलेली स्वाध्याय आहे तो घरी तुम्ही काय करायचं आहे बघून सोडवायचा आहे. ओके, थँक्यू. आता इथंच थांबते.